नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2026चा पेपर 1 प्रथम भाषा व गणित यामधील विभाग 2 म्हणजेच गणित यातील प्रश्नाची संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. बघा, 26 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 9,030 रुपये. तर आता हे आलं कसं ते आपण पाहू. आपल्या सर्वांना सूत्र माहिती आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, म्हणून खरेदी किंमत बरोबर तोटा अधिक विक्री किंमत. बघा, तोटा दिलेला आहे आपल्याला 1,050 रुपये आणि खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे 7,980 रुपये. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला भेटणार आहे 9,030 रुपये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेंटीमीटर व रुंदी 14 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा, याचं उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 1 256 चौरस सेंटीमीटर असणार आहे. हे कसं आलं ते पाहूयात आपण. बघा, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एका आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. बघा, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. 2 लांबी दिलेली आहे 18 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 14 सेंटीमीटर. 4 बाजू जशास तसं, 4 गुणिले बाजू जशास तसं. बघा, आपल्याला बाजू काढायच्यात म्हणून 2 कंसात 32 यात 18 अधिक 14ची बेरीज केली तर 32 येते बरोबर 4 गुणिले बाजू. बाजूची लांबी काढायची, बाजू बरोबर 2 गुणिले 32 भागिले 4. बे 1 बे, बे 2 4. याचा जर आपण काटाकाटी केली तर आपल्याला भेटणार आहे बाजू बरोबर 16 सेंटीमीटर. त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू भेटलेली आपल्याला 16 सेंटीमीटर. 16चा वर्ग चौरस सेंटीमीटर आपलं उत्तर येणार आहे. 16चा वर्ग येतो 256, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 256 चौरस सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे खालील वजाबाकीत आयत व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? सरळ सरळ वजाबाकी विचारलेली आहे त्यांनी. बघा, आपण पाहूया याचं उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 0,8 असणार आहे. तरी पण आपण त्याचं उत्तर कसं आलं ते पाहूयात. 28 नंबरचा प्रश्न आहे. 4 3 आयत 1 7 यातून वजा केलेला आहे 1 3 2 2 9 आणि याचं उत्तर जे भेटलेलं आहे आपल्याला ते 2 9 7 8 आणि त्रिकोण. बघा, 7 मधून 9 जात नाहीत म्हणून इथं हातच्या घेतला 17 झाले. 17तून जर 9 वजा केले तर आपल्याला त्रिकोणाच्या ठिकाणी भेटणार आहेत 8. हातच्या घेतलेला वापस दिला, 2 अधिक 1 झाले 3. 1 मधून 3 जात नाहीत म्हणून हातच्या घेतला 11. 11तून 3 गेले तर उरतात किती? 8. बघा, हातच्या वापस दिला, इथं झाले 2 अधिक 1 3. मग इथं कोणता अंक असेल तर त्यातून 3 वजा केले म्हणजे आपल्याला 7 भेटेल. म्हणजे इथं 10 पाहिजे, पण इथं असणार आहे 0. जर 3 कडून 21 घेतला, हातच्या घेतला तर इथं होणार आहेत 10. तर मग काय भेटलं आपल्याला? 10 वजा 3 बरोबर 7. म्हणजेच काय, तर आयताच्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे 0 आणि त्रिकोणाच्या ठिकाणी अंक येणार आहे 8. म्हणजे 0,8 हे आपलं आन्सर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे. बघा, एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. यातील 2/7 विद्यार्थी बसने, 3/11 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? बघा, आपण याचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 408 विद्यार्थी पायी येतात. ते कसं आलं ते पाहूयात. पहा, 29 नंबरचा प्रश्न आहे. एकूण विद्यार्थी दिलेला आहे
एकूण विद्यार्थी दिलेले आहेत आपल्याला 924. त्यापैकी बसने येणारे विद्यार्थी बसने येणारे विद्यार्थी आहेत 207. म्हणजेच एकूण विद्यार्थी 224, त्यापैकी 207 विद्यार्थी बसने येतात. याचंच आपण काटाकाटी केली तर आपल्याला भेटणार आहे 132. आणि 132 गुणिले 2चा जर गुणाकार केला तर आपल्याला त्याचं उत्तर भेटणार आहे 164 विद्यार्थी. म्हणजेच बसनं येणारे विद्यार्थी आहेत 164. त्यानंतर पहा, आपल्याला त्यांनी दिलेला आहे सायकलने येणारे विद्यार्थी. सायकलने येणारे विद्यार्थी आहेत 311. म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 924, त्यापैकी 311 विद्यार्थी सायकलने येतात. जर ही काटाकाटी केली आपण तर आपल्याला भेटणार आहे 84 गुणिले 3 म्हणजे 252 विद्यार्थी. ठीक आहे. आणि उरलेले विद्यार्थी हे पायाने येणारे विद्यार्थी आहेत. ते काढण्यासाठी आपल्याला असं वापरावे लागेल सूत्र, पायाने येणारे विद्यार्थी बरोबर एकूण विद्यार्थी वजा बसने अधिक सायकलने येणारे विद्यार्थी. बघा, एकूण विद्यार्थी आहेत 924 वजा बसने येणारे विद्यार्थी 264 अधिक सायकलने येणारे विद्यार्थी 256. ही जर वजाबाकी केली तर आपल्याला भेटणार आहे 264 अधिक 256 516. म्हणजे 924 वजा 516 केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 408 विद्यार्थी. म्हणजेच पायाने येणारे विद्यार्थी आहेत 408. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 30 नंबरचा. आकृतीत इष्टिका चित्तीच्या QKLM या पृष्ठालगतच्या नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? बघा, म्हणजेच तो आपला हा पृष्ठ असणार आहे. या पृष्ठालगतचा याच्या अपोजिटचा पृष्ठ आहे PJMS. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 31 नंबरचा. आपला 31 नंबरचा प्रश्न आहे 10,800 रुपयाचे दर साल दर सेकला 6 दराने 1944 रुपये रजवास घेण्यासाठी किती वर्ष लागतील? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मुद्दल दिलेली आहे इथे 10,800 रुपये. दर दिलेला आहे दर साल दर सेकडा 6% आणि सरळ व्याज दिलेले आहे 1944 रुपये. आपल्याला इथे मुदत काढायची आहे. तुम्हाला सगळ्यांना सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 रुपये. या सूत्रामध्ये किमती ठेवू. सरळ व्याज दिलेला आहे 1944, मुद्दल आहे 10,800, दर आहे 6%, मुदत काढायची आहे भागिले 100. जर आपण ही काटाकाटी केली तर आपल्याला भेटणार आहे मुदत बरोबर 1944 भागिले 108 गुणिले 6. जर आपण ही काटाकाटी केली तर आपल्याला भेटणार आहे 3 वर्ष. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची किंमत 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? बघा, या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 60 रुपये. हे कसं आलं आपण पाहू. बघा, तर आपला प्रश्न आहे 32 नंबरचा. फेब्रुवारी 2020 हे लीप वर्ष आहे. यामध्ये 29 दिवस असतात. 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत आपले जे दिवस आहेत ते 14 दिवस होणार आहेत. त्यानंतर मार्च हा 31 दिवसाचा महिना असतो, त्यामुळे तिथे 31 दिवस. एप्रिलमध्ये 14 तारखेपर्यंत दूध घेतलं म्हणजे ते 14 दिवस. एकूण दिवस जे आहेत ते होणार आहेत आपले 59 दिवस. त्यांनी दिलेले आपल्याला या 59 दिवसाचे एकूण पैसे 3,540 रुपये झाले. त्याला जर आपण 59 भागलं तर आपल्याला प्रति लिटर दुधाचा दर भेटणार आहे. बघा, ऑप्शन क्रमांक जे आहे 59 आणि 49, ऑप्शनवरून याचं उत्तर काढायचं. बघा, इथं 6 दिले कन्फ्युजनसाठी. तर आपण अगोदर 59चा
पाढा तयार करून घेऊ. 59 गुणिले 6, 59 गुणिले 6चं उत्तर येणार आहे आपल्याला 354 रुपये. म्हणजे 59 एक 59 आणि 59 सखं 354 आणि हे 0, म्हणजेच आपल्याला 60 रुपये प्रति लिटर दर भेटणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 33 नंबरचा प्रश्न आहे. 711मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल. बघा या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते 16,077 असणार आहे. ते कसं येईल ते आपण पाहूया. बघा आपला जो 33 नंबरचा प्रश्न आहे ते आहे 711 मधून आपण समजू x वजा केले तर आपल्याला भेटतील 307. आपल्याला एक्सची किंमत काढायची. यालाच आपण 711 जशाच तसं हे x इकडे वजा आहे, इकडे जाऊन काय होईल अधिक होईल. 307 इकडे अधिक आहे, इकडे येऊन वजा होईल. बघा आता इथं आपल्याला छेद समान नाही म्हणून तिरपा गुणाकार करावा लागेल. 7 7 49 वजा 11 3 33 आणि 11 7 77 बरोबर x भेटणार आहे. 49 वजा 33 केले तर एक्सची किंमत भेटणार आहे आपल्याला 16/77. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा समोरचा प्रश्न आहे 34 नंबरचा. 24,000 म्हणजेच काय तर 23,750 रुपये. 850 म्हणजे 825 रुपये आणि 8,500 म्हणजे 8,500 रुपये. या सगळ्यांची बेरीज करायची तर ही बेरीज आपल्याला भेटणार आहे 33,075 रुपये. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे आपलं तर ऑप्शन क्रमांक 1 33,075 रुपये. ठीक आहे. या नंतरचा 35 नंबरचा प्रश्न आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 मूळ अंकी संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती. बघा याचं जे उत्तर आहे ते बघा आपण काढूयात. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत बघा. 13, 23, 33, 43, 53, 63, 73, 83 आणि 93 बरोबर आहे. यापैकी मूळ संख्या एकक स्थानी 3 अंक असलेल्या 2 अंकी मूळ संख्या आहेत. एकक स्थानी 3 मूळ संख्या आहेत 13 अधिक 23 अधिक 43 अधिक 53 अधिक 73 अधिक 83. बघा या सगळ्यांची जर बेरीज केली तर काय भेटणार आहे आपल्याला 288. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे दशक स्थानी 3 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. बघा किती संख्या असणार आहेत 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38 आणि 39. त्यापैकी दशक स्थानी 3 अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या किती आहेत बघा 31 अधिक 37. बस या दोन व्यतिरिक्त दुसरी कोणतीही मूळ संख्या नाही. या दोघांची बेरीज आपल्याला भेटणार आहे 68 आणि आपल्याला विचारलेलं आहे त्या 2 संख्येतील फरक म्हणजेच 288 वजा 68 केले तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 220 आणि 220 हे आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 120 या संख्येच्या सर्व विभाजकाची संख्या किती. याचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 16. आता हे उत्तर काढायच्या 2 पद्धती आहेत. एक तर आपण अवयव पद्धतीनं काढू शकतो किंवा आपण फॉर्म्युला पद्धतीने सुद्धा काढू शकतो. तर याचं शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगते कसं काढायचं. बघा तर याच्या अगोदर आपण अवयव काढून घेऊया. 36 नंबरचा प्रश्न आहे 120चे अवयव काढायचे आपल्याला. तर याचे अवयव काय येणार आहेत
2 गुणिले 60, यालाच आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 30, यालाच आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 15, आणि याला नेक्स्ट असं लिहू शकतो 2 गुणिले 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. म्हणजेच याला आपण कसं लिहिणार, 2चा तिसरा घात गुणिले 3चा पहिला घात गुणिले 5चा पहिला घात. यालाच शॉर्टकट ट्रिकनं सोडवायचं सूत्र आहे. विभाजकाची संख्या काढण्याचे सूत्र बरोबर n, म्हणजेच त्याला n म्हणतो. पीचा a घात गुणिले क्यूचा b घात गुणिले rचा c घात. तर आपल्याला त्याची संख्या काढण्यासाठी सूत्र आहे a अधिक 1 b अधिक 1 व c अधिक 1. येथे बघा a ची किंमत आहे 3 अधिक 1, b ची किंमत आहे 1 अधिक 1 आणि c ची किंमत आहे 1 अधिक 1. म्हणजेच काय, तर 4 गुणिले 2 गुणिले 2. तर याचं उत्तर भेटणार आहे आपल्याला 16. म्हणजेच विभाजकाची संख्या असणार आहे आपली 16. बघा ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. बघा आपला 37 नंबरचा प्रश्न आहे. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. बघा आपल्याला इथं 1 2 3 4 5 5 त्रिक 15 एकूण भाग दिलेले आहेत. एकूण भाग 15, त्यापैकी रेखांकित केलेले भाग आपण मोजून घेऊयात. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7/15 भाग हे रेखांकित केलेले आहेत. तर त्यांनी आपल्याला ऑप्शनमध्ये सरळ सरळ उत्तर न देता जे ऑप्शनचं उत्तर जे आहे ते 7/15 आलं पाहिजे असं दिलेलं आहे. या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 27/50 वजा 2/15 येणार आहे. ते कसं येतं ते आपण पाहूयात. बघा 27/45 वजा 2/15 याचा छेद समान नाही, पहिले छेद समान करून घेऊयात. 27/45 जशाच तसं 15ला जर 3 गुणलं तर आपल्याला भेटणार आहे 15 त्रिक 45 आणि 2ला जर 3 गुणलं तर 6, आणि याचा छेद समान झाल्यावर उत्तर भेटणार आहे 27 वजा 6. आपल्याला उत्तर भेटणार आहे 21 आणि छेद 45. याला जर आपण गुणलं तर आपल्याला भेटणार आहे 3 15 त्रिक 45 आणि 7 त्रिक 21, म्हणजे 7/15. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 27/45 वजा 2/15. बघा आपला समोरचा प्रश्न असणार आहे 395.6 डेसिमीटरला तुम्हाला कन्व्हर्ट करायचे हेक्टोमीटरमध्ये. बघा याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे 0.3956 हेक्टोमीटर. आणि हे कसं केलं हे आता आपण पाहूया. बघा जो प्रश्न आहे आपला 32 नंबरचा, त्यामध्ये आहे 1 डेसिमीटर बरोबर किंवा 1 मीटर बरोबर 100 डेसिमीटर आणि 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर. बघा याला कन्व्हर्ट करायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे 395.6 डेसिमीटरला जर आपण 10 गुणलं तर आपल्याला भेटणार आहे 35.56 मीटर. ठीक आहे. या मीटरला परत आपल्याला हेक्टोमीटरनं कन्व्हर्ट करायचं आहे. 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर, म्हणजे याला जर आपण 100 भागलं तर आपल्याला भेटणार आहे 1 हेक्टोमीटर. बघा तर यानं जर भागलं तर आपल्याला उत्तर भेटतंय 3956, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. बघा जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. म्हणजेच आपल्याला इथं एका खुर्चीची किंमत काढूयात. तर एका खुर्चीची किंमत आहे बघा 33 नंबरचा प्रश्न आहे. एका खुर्चीची किंमत म्हणजे 7,750 भागिले 5. मग एका खुर्चीची किंमत आपल्याला भेटणार आहे 1,550 रुपये. ठीक आहे. मग त्याला एकूण खर्च किती आला, एकूण खरेदी किंमत किती झाली त्याची, एकूण खरेदी किंमत झाली त्याची 7,750 अधिक 500 म्हणजेच काय तर 8,250 रुपये. त्याने नंतर एक खुर्ची 1,600 रुपयाला विकली. म्हणजेच 5 खुर्च्या गुणिले 1,600 म्हणजेच तुम्हाला भेटणार आहे 8,000 रुपये. त्यानं एकूण खर्च केला 8,250 आणि त्याला भेटले 8,000 रुपये. म्हणजेच त्याला काय झाला, तोटा झाला. आणि तोटा किती झाला त्याला 250 रुपये. म्हणजेच आपलं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 250 रुपये तोटा झाला.
ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे आपला, एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस सेंटीमीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? बघा, खूप सोपा प्रश्न आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. त्यापैकी आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे 1050 रुपये, लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे 30 सेंटीमीटर, लांबी काढायची आहे. तर याला आपण केलं तर हे भागाकार भेटणार आहे आपल्याला 35 मीटर. म्हणजेच त्या भूखंडाची लांबी असणार आहे 35 मीटर. ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न आहे, रोमन चिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात? त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 LIX. समोरचा प्रश्न आहे तुमचा बघा 42, प्रश्न क्रमांक 42 व 43 ही सांख्यिकीची माहिती दिलेली आहे. यावरून आपल्याला सोडवायचं आहे. बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बघा इथं आपण याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 5. ते आलं कसं बघा, मराठीचे एकूण विद्यार्थी किती आहेत? 7. 7 5 35. मग इथं मी लिहून घेते बघा, मराठी अधिक हिंदी अधिक इंग्रजी. मग मराठी आवडणारे विद्यार्थी आहेत 35, हिंदी आवडणारे विद्यार्थी आहेत बघा 2 म्हणजे 10, आणि इंग्रजी आवडणारे विद्यार्थी आहेत 4 4 5 20. हे एकूण विद्यार्थी आहेत 65. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे गणित अधिक सामान्य विज्ञान अधिक सामाजिक शास्त्र आवडणारे विद्यार्थी. बघा, गणित आवडणारे विद्यार्थी आहेत 4 4 5 20, अधिक सामान्य विज्ञान आवडणारे विद्यार्थी आहेत 6 6 5 30, आणि सामाजिक शास्त्र आवडणारे विद्यार्थी 2 म्हणजे 10 5 2 10. या सगळ्यांची बेरीज येणार आहे आपल्याला 60. बघा, मग त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आवडणारे विद्यार्थी संख्या कितीने जास्त आहे? दोघातील फरक 65 + 60. उत्तर येणार आहे 5. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? बघा, एकूण विद्यार्थी किती असणार आहेत? मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र आवडणारे एकूण विद्यार्थी असणार आहेत 65 अधिक 60 बरोबर एकूण विद्यार्थी 125. त्यापैकी सामान्य विज्ञान आवडणारे विद्यार्थी आहे 30. ठीक आहे. आपल्याला शेकडा विद्यार्थी काढायचे. शेकडा विद्यार्थी, सामान्य विज्ञान आवडणारे शेकडा विद्यार्थी बरोबर सामान्य विज्ञान आवडणारे विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी गुणिले 100. बघा, जर हा भागाकार केला तर आपल्याला याचं उत्तर येतं 24%. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 15ने विभाज्य असणारी 3 अंकी संख्या कोणती? त्याचं उत्तर आहे 60. ऑप्शन क्रमांक 4. यानंतर समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 नंबरचा प्रश्न आहे, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते, विजया दररोज 1.25 तास योगासने करते, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? बघा, आता आपण पाहूयात. विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार करते. 1.5 तास. 1.5 तास म्हणजेच काय? 90 मिनिट. आणि जी विजया आहे ती दररोज 1.25 तास म्हणजेच काय? तर 75 मिनिटे योगासने करते. तर आपल्याला प्रश्न एप्रिल महिन्यात एकूण दिवस किती असतात? 30 दिवस असतात. म्हणजेच काय? तर विद्या किती सूर्यनमस्कार करते? विद्या बरोबर 90 गुणिले 30 म्हणजेच 2700 मिनिट. आणि हे त्याचा गुणाकार आहे 2700. आणि विजया जी आहे, विजया बरोबर 75 गुणिले 30 हे येणारे 2250. आणि याची वजाबाकी गेली तर ती येणारे आपल्याला 450. म्हणजे 450 म्हणजेच काय? 450ला जर 60 भागलं तर आपल्याला भेटणार आहे 7.5 तास. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 7.5. 46 नंबरचा प्रश्न आहे, एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेल्या भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला, तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला? बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असणारे 4,2500 रुपये. बघा, खरेदी किंमत आहे आपली 48,500 रुपये म्हणजेच 48,250 रुपये. विक्री किंमत आहे 52,500 रुपये म्हणजे 52,500 रुपये.
आपल्याला माहिती आहे नफा काढायचा असेल तर सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. याची वजाबाकी केली तर उत्तर भेटणार आहे आपल्याला 4,250 रुपये. पण 4,250 ऑप्शन नाही, तर 4,250लाच आपण असं वाचतो 4,25,000 रुपये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर आहे 47 नंबरचा 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती जिला 6ने निशेष भाग जाईल. बघा ऑप्शन क्रमांक जे आहे 3 मध्ये 8 रिपीट झाल्या म्हणून हे ऑप्शन होऊ शकत नाही. इथं 9 रिपीट झाले डबल आलाय म्हणून हे ऑप्शन होत नाही. आता ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 पैकी आपलं एक उत्तर असणार आहे. आता 6ने भाग जातो म्हणजे 2ने आणि 3ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. तर बघा याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न आहे विश्वासकडे एका 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 27,301 क्रमांकापासून 27,385 क्रमांकापर्यंतच्या नोटा आहेत. म्हणजेच काय तर 48 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्याकडं नोटाचा क्रमांक आहे 27,385 वजा 27,301, म्हणजे त्याच्याकडे एकूण नोटा असणार आहेत 84. याची वजाबाकी केली तर ठीक आहे. तर त्यापैकी या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या. म्हणजेच काय तर 345 वजा 336 चा वजाबाकी केली तर आपल्याला भेटणार आहे 9. तर 84 नोटामधून 9 नोटा जर मित्राला दिल्या तर त्याच्याकडे नोटा ज्या उरणार आहेत त्या असणार आहेत 75, आणि एक नोट 20 रुपयाची आहे तर 75 नोटाचे झाले आपल्याला पैसे 1,500 रुपये. म्हणजे त्याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1,500 रुपये. 49 नंबरचा प्रश्न आहे परिघावर खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. होय, हे उत्तर करेक्ट आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते, हेही उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एका वर्तुळाला असंख्य जीवा काढता येतात. बरोबर आहे. एका वर्तुळावरील सर्व जीवा समान लांबीचे असतात. तर हे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं चूक हे विधान चूक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 50 नंबरचा प्रश्न आहे जर या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या बेरजेच्या निमपट किती. बघा याचं आपण जे आहे ते पाहूयात उत्तर. 50 नंबरचा प्रश्न आहे पहिली संख्या आहे 32,368. 32,368. 2 नंबरची संख्या असणार आहे 33,628. 3 नंबरची संख्या असणार आहे 36,328. 4 नंबरची आहे 38,326 आणि 5 नंबरची संख्या आहे 38,632. बघा 1 नंबरची संख्या आणि ही असणार आहे मधली संख्या. आपल्याला त्या दोन संख्येच्या बेरजेचे निमपट किती हे विचारलेलं आहे. मग 32,368 अधिक 36,328 या दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येणार आहे 68,690 रुपये. आणि याला 68,696 रुपये. आणि जर यातला 2 भागलं तर ही काटाकाटी केली तर उत्तर येणार आहे आपल्याला 34,348 रुपये. आणि 34,348 हे ऑप्शन क्रमांक आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये फक्त 50 पर्यंतच्या प्रश्नाची संभाव्य उत्तरे पाहू.